आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गात दिलं जात असतं। बघा या श्री यंत्राची पद्धत किती योग्य आहे आणि त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे। मी इथून स्वप्नील भाऊंच्या ही प्रवासाची सुरुवात इथून होते त्यांची। तर ती श्री यंत्र जे आहे ते आपल्याला दिंडोरी दरबार त्र्यंबकेश्वर गुरुकुल पीठातनं मिळत असतं। असं आपल्याकडे स्टॉलवर सुद्धा उपलब्ध आहे। परंतु जी पद्धत सांगतो त्या पद्धतीने जा, आर्थिक प्रश्न तुमचा सुटेलच, खात्री देतोय। आम्हाला स्वतःचा अनुभव आहे। एक अनुभव तुमच्या पुढे उभा केलाय, अजून 10 उभे करून देईल, कारण ती लोक इथपर्यंत आलेली नाहीयेत। तर कशा पद्धतीने जायचंय की त्र्यंबकेश्वरला गुरुकुल पीठामध्ये आपल्याला श्रीयंत्र मिळतं। श्रीयंत्र 100 रुपयापासून माऊलींनी उपलब्ध करून दिलेले आहे। गोमय पासून सुद्धा श्रीयंत्र तयार केलेलं आहे, गायीच्या शेणापासून 100 रुपयाचं। ज्यांना पुढच्या रकमेचं घेणं शक्य नाही त्यांच्यासाठी सुद्धा माऊली म्हणतात सगळ्यांच्या घरात श्री। श्री म्हणजे लक्ष्मी। लक्ष्मीचा अर्थ फक्त तुम्ही पैसा कॅश मोजायचा नाही, एवढा संकुचित विचार करणारा धर्म नाही आपला, आपले ऋषीमुनी नाहीयेत। श्रीम त्याच्यावर जो अनुस्वार देतो ना श्रीम, श्रीम हा जो शब्द आहे याच्यात सगळंच येतं। सगळं म्हणजे धान्य येतं, धन धान्य, गृह, त्याच्यामध्ये निरोगी आरोग्य, सामाजिक प्रतिष्ठा, घरातले संस्कार, नवरा बायकोंचं पटणं, घरात वाद न होणं, एवढ्या सगळ्या गोष्टींना कव्हर करणारा हा शब्द आहे श्रीम। आणि ही श्री म्हणजे लक्ष्मी। आणि ज्याला हवी असेल त्याने त्या कसल्या मार्गाने जावं। तर श्रीयंत्र आपल्याला गुरुकुल प्रकल्पात मिळतं, 1100 रुपये त्याची किंमत आहे। आपण पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पोहोचा किंवा पौर्णिमा संध्याकाळी मिळेल या बेताने गुरुकुल पीठात पोहोचा, तिथूनच श्रीयंत्र घ्या। आणि पुन्हा आपल्याला एक त्या ठिकाणी श्रीयंत्र सिद्ध करण्यासाठी तुम्ही एकटा असाल जोडीने असाल त्या ठिकाणी तुम्हाला पूजेला बसवलं जाईल। त्या ठिकाणी ती दिलेली पूजेची प्रवेशपत्र घ्यायचं आणि पूजा संध्याकाळी प्रदोष काळात घेतली जात असते। स्वतः त्या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत भाऊ असतील किंवा आदरणीय नितीन भाऊ तरी उपस्थित असतील, तुम्हाला तिथे गेल्यानंतर तो अनुभव येईल। तर त्या ठिकाणी ते आपल्याकडनं तिथले शास्त्री पूजा करून घेत असतात आणि आपल्याला तिथून पहिला आशीर्वाद देतो की स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी, श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी समर्थच, तिथून आपल्याला पहिला आशीर्वाद मिळत असतो। तर आपल्या पैकी कोणालाही किंवा आपल्या नात्यातल्या आपल्यापर्यंत बातमी आली ना, आपण पोस्टमन बना आणि लगेच पुढच्याला पोस्टी करा। अरे बाबा तुला असा प्रश्न आहे का, स्वामी समर्थ सेवा केंद्रात सांगितलंय असं करायचं आहे, मग त्याच्यासाठी एक मात्र आवर्जून करायला लावा। हा कोणीही असला त्याला म्हणायचं बाबा केंद्रात जा, स्वामी समर्थ महाराजांपुढे श्रीफळ ठेव, स्वामींना विनंती कर की आमचं गुरुपद तुम्ही घ्या आणि स्वामींनी गुरुपद घेतल्यानंतर पुढचे सगळे रिझल्ट राहतील। म्हणून आपण या गोष्टी लक्षात घ्यायचं की ज्यांना आर्थिक प्रश्न असेल त्यांनी हा अनुभव घेऊन बघायचा आहे। अजून या आर्थिक विषयावर पुढच्या बाकीच्या गोष्टी मी सांगेल। आता एक एक रांगेने आपण दर्शन घेणं चालू करा। श्री स्वामी समर्थ।